जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. मराठी भाषा प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून सोलापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात बुधवारी 8 जुलै रोजी तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या नेतृत्वाखाली असंख्य रिक्षाचालक, विविध वाहतूक संघटनांचे कार्यकर्ते तसेच प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओ कार्यालयात प्रवेश करून घोषणाबाजी केली. ज्योती ठाकरे मुर्दाबाद अशा घोषणांसह कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पदाधिकारी डॉक्टर ज्योती ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या वादाची पार्श्वभूमी अशी: महाराष्ट्र शासनाने रिक्षा, टॅक्सी तसेच ॲप आधारित कॅब चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान आणि त्या संदर्भातील प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्तानं 7 जुलै रोजी सोलापूर आरटीओ कार्यालयात जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला रिक्षाचालक आणि विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याच कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉक्टर ज्योती ठाकरे यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने केला आहे. महासंघाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा या संकल्पनेला धार्मिक रंग देत डॉक्टर ठाकरे यांनी मराठी भाषा प्रमाणपत्र मुस्लिम बांधवांसाठी बंधनकारक राहील, मात्र हिंदू नाव असलेल्या चालकांना त्याची आवश्यकता नाही असे वक्तव्य केले. या कथित विधानामुळे चालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाल्याचा दावा महासंघाने केला आहे. या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यासाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बुधवारी आरटीओ कार्यालय गाठले. याप्रसंगी प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी आणि जमीर शेख यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. शिष्टमंडळाने आरटीओ कार्यालयातील अधिकारी पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. रियाज सय्यद, जमीर शेख आणि अजित कुलकर्णी यांनी डॉक्टर ज्योती ठाकरे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत गुन्हा नोंदविला गेला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. या संपूर्ण प्रकरणामुळे सोलापुरातील आरटीओ प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे रिक्षा चालकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या प्रकरणावर डॉक्टर ज्योती ठाकरे किंवा संबंधित संस्थेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आता आम्हाला कायद्याचं पण थोडं पण नॉलेज आहे, तुमच्या इतकं नाही पण थोडं आहे. एकतरी तुमच्याशीच आम्हाला गुन्हा दाखल करावा लागेल, नाही तर तुम्ही त्याबरोबर गुन्हा दाखल करा. आम्ही काय करणार, तुमचं निवेदन जे असेल त्यांना पाठवू. निवेदनाचा हा भाग वेगळा आहे. शासनाला पाठवायचं नाही, लक्षात घ्या. तुम्ही शासनाला पाठवायचं. विषारी लोक आणून तुम्ही जर अशा पद्धतीने शासकीय कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात हे असभ्य वर्तन करून जातीवाद निर्माण करणे, याच्याबद्दल ह्यांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे. दाखल करायला पाहिजे, आपल्याला यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे त्याच्यासाठी 100%. तर ह्या निवेदनाचा हा भाग वेगळा असेल, पण आयोजन म्हणून आपण आपली जबाबदारी आहे की कशा प्रकारचे लोक आपण आणले पाहिजे, त्यांना काही इन्स्ट्रक्शन दिले पाहिजे किंवा हा बाबा सरकारी कार्यालय. आता कसं होतं, तुमच्या सरकारी कार्यालय थोडा टेबल वाजवलं तर 353 होतं का नाही, पुन्हा मारलं तर 353 होतं, शिवाय दिलं तर होतं. पण मला सांगा, इथं येऊन जर समजा शासकीय कार्यालयात येऊन कायदा मोडून जर समजा एखादा व्यक्ती जातीवाद करत असाल तर त्याच्या संदर्भात काय करावं लागेल सर? फोन लावा, साहेबांना फोन लावा. महाराष्ट्रात राहिले, महाराष्ट्रात डायरेक्टली तुमचं नाव सांगा, मनोहर खांडेकर. हिताच आहे सांगा, तुम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही. तुमचं नाव सांगा, महिपती पवार, तुम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही. मी अजीज खान, मला मराठी परिपक्व येते, मी एज्युकेटेड आहे, तुम्हाला सर्टिफिकेट लागणार. हे काल झालं का नाही? सांगणार कोणती?
झालं की नाही ती झालं? महिला कोण आहे सांगितली? अशा प्रकारे राष्ट्रपती आहे. आपल्या ऑफिसमध्ये या डायरेक्टली मुख्यमंत्री आहे. नाही, नाही, साहेब बघा ना, ही कशी मानसिकता नाही, यांची नाही, कार्य असं आहे की आपण त्यानंतर आपण सगळे बसलो त्यांनी सांगितले की हा विषय आपण शासनाकडे नेणार, तुमच्यासोबत झाले नाही चर्चा. नाही सर बरं, शासन ते नाही शासन हिंदू मुस्लिम करा किंवा कन्नडी मराठी करा असं कधी बोलत नाही. लक्षात घ्या, आपल्याकडे कन्नड भाषिक आहे, तेलुगू भाषिक आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. 100% आणि एखाद्या particular समाजाला मुस्लिमला घ्यावंच लागेल आणि त्यासाठीच मी ऑब्जेक्शन आता आमच्याकडे बरेच लिंगायत समाजाचे नाही लिंगायत समाज- मराठी येत नाही त्यांना. लिंगायत समाजाचे लोक आमच्याकडे. मराठी कोकण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष डॉक्टर ज्योती ठाकरे यांनी जे आक्षेपार्ह हे केले विधान केले त्यामध्ये त्यांनी सांगितले की मराठी सर्टिफिकेट जे आहे जे 16 ऑगस्टपासून सर्व रिक्षा चालकांना लागू करण्याचं असं जिया निघालेलं आहे आणि त्या जियाच्या अनुषंगाने 16 ऑगस्टपर्यंत सर्व चालकांनी हे मराठीचे सर्टिफिकेट घेणे अनिवार्य आहे. पण ज्योती ठाकरे यांनी फक्त मुस्लिम समाजाचे लोकांनी हे सर्टिफिकेट घेणे अनिवार्य आहे असं विधान करून सर्व मुस्लिम समाजाचे आणि देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि सोलापुरात खास करून RTO कार्यालयाचे शासकीय इमारतीमध्ये त्यांनी विधान करून जातीय तेढ निर्माण करण्याचा जे प्रयत्न केले त्याच्यावर आम्ही कालच ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांना सांगितले की एखादा जर व्यक्ती ज्याला जे महाराष्ट्रात आहे ज्याचे पिढी ना पिढी महाराष्ट्रात जन्मलेली आहे त्याला मराठी स्पष्ट येते त्याचं शिक्षण मराठी झालेलं आहे पण ते मुस्लिम आहे तर त्याला सर्टिफिकेट घ्यावं लागेल का तर त्यांनी सांगितले हो त्यांना पण घ्यावं लागेल पण एखादा जर दुसरा व्यक्ती ज्याचं नाव नागेश असेल हां त्याला नागेश असलेल्या नावांना सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही का म्हणजे ते हिंदू आहे आणि त्यांची भाषाच मराठी आहे असे बोलून ते मुस्लिमांना टार्गेट करण्याचा एक प्रयत्न जे केला आहे त्याच्यावर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने काल आक्षेप घेतला आणि आज त्याचेच निषेधात म्हणून महासंघ आणि प्रहार जनशक्ती पक्ष संघटनेचे आमचे अजित भाऊ जमीलभाई आणि सर्व रिक्षाचालक मिळून आज माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील साहेबांना निवेदन देण्यात आले तसेच त्यांना उद्यापर्यंत 3 वाजेपर्यंत आपण यावर ठोस कारवाई करत असेल फौजदारी कारवाई करा असे त्यांना आवाहन केलेले आहे तरी याची पुढील 3 वाजेपर्यंत त्यांचे काय निर्णय असेल हे आमचे जमीलभाई हे सांगतील. डॉक्टर ज्योती ठाकरे नावाचे जे या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आले होते कोकण मराठी साहित्य परिषदेचे त्यांनी मात्र ज्यांना काही बोलता जाती आणि धर्मामध्ये तेढ कशा पद्धतीने निर्माण होईल अशा पद्धतीचे वक्तव्य या ठिकाणी केलं. आपण बघितलं असेल की एका खांडेकर नावाच्या व्यक्तीनं विचारलं की तुमचं नाव काय तर तिने म्हणले माझं नाव खांडेकर आहे तुम्हाला ते सर्टिफिकेटची गरज नाही आहे आणि एकाला विचारलं की तुमचं नाव काय माझं नाव खान आहे नाही तुम्हाला ते सर्टिफिकेट घ्यावे लागेल. मग खान म्हणाले अरे मी लहानपणापासून जन्मल्यापासून मराठी बोलतो मॅडम तुमच्यापेक्षा मला मराठी चांगली येते नाही तुम्ही मराठी बोलताय का नाही बोलता हा विषय नाही पण तुम्ही मुसलमान आहे तुम्हाला सर्टिफिकेट घ्यावं लागेल अशा पद्धतीचे वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण बघितलं की आपला सोलापूर जिल्हा जो आहे कर्नाटक आणि आंध्राच्या ज्या ना सीमेवरती आहे या ठिकाणी जे ना तेलुगू भाषिक लोकही मोठ्या संख्येत राहतात कन्नडी भाषिक लोकही मोठ्या संख्येत राहतात आणि या ठिकाणी मात्र वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये आणि पर्टिक्युलर एखाद्या समाजाला टार्गेट करण्याचे काम शासकीय कार्यालयामधून होत असेल ते आपल्या होत असेल तर आम्ही हे खपून घेणार नाही. या ठिकाणी आम्ही रियाज बी सय्यद अजित भाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवेदन देऊन RTO अधिकारी पाटील साहेबांना उद्या 3 वाजेपर्यंत अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे. नमस्कार, मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष मराठी साहित्यिक संघाच्या वतीने आणि RTOच्या वतीने समन्वयाने काल जे काही ह्यांचा कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक असतील किंवा डॉक्टर असतील ज्योती ठाकरे यांनी मुस्लिमांना जे काही लाजिरवाण्यास्पद जे शब्द बोलले किंवा त्यांचा जो काही अपमान केला त्याच्याबद्दल आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने आणि रिक्षाचालक संघटनेच्या वतीने प्रथमतः त्यांचा जाहीर निषेध करतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की कोण काय जन्मलं कोण कसं जन्मलं आपलं सगळ्यांचं रक्त हे लालच आहे. मुस्लिम म्हणून त्याचं रक्त हिरवं नाही आणि आम्ही हिंदू आहे म्हणून आमचं रक्त भगवान आहे. विषय असा आहे की इथं तुम्ही जातीय तेढ निर्माण करत असताना RTO अधिकाऱ्यांनी निर्लज्जपणाने त्यांना न थांबवता तसाच कार्यक्रम चालू ठेवला. अशा RTO अधिकाऱ्यांचा पण निषेध करतो.
राहिला विषय आरटीओ अधिकाऱ्यांना 3 वाजेपर्यंतचा उद्याचा अल्टिमेट दिलेला आहे. संबंधित ज्योती ठाकरे मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अहो ताई, तुम्ही इथं कार्यक्रम घेण्यासाठी आला होतात, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आलेला नव्हतात. जाणून बुजून जर मुस्लिम समाजाला त्रास देण्याचा जर प्रयत्न आणि तुमचा आणि शासनाचा जर असेल, शासनाचा म्हणतो कारण त्यांना दर्जा आहे मंत्रिपदाचा दर्जा असल्यामुळे ते शासनाचे झाले, म्हणून शासनाचा सुद्धा म्हणतो जाणून बुजून जर कोणी एखाद्या जातीला, मुस्लिमच सोडा, एखाद्या जातीला जर त्रास देत असेल तर प्रहार संघटना कदापि हे सहन करणार नाही. या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, उद्या दुपारी 3 वाजेपर्यंतचा आपल्याला वेळ दिलेला आहे. या 3 वाजेपर्यंत जर संबंधित ज्योती ठाकरे मॅडमवर संबंधित अधिकाऱ्यांनी जाऊन गुन्हा दाखल करावा, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा 4 वाजता दिला येईल. नंतर 4 वाजता आरटीओ अधिकारी आम्ही मग पुढचं बघण्यात येईल.